Good morning, friends. After detailed study about powders, we will see the next topic is liquid oral dosage forms. In that, monophasic liquid dosage forms. In monophasic liquid dosage form, liquid dosage forms are pourable pharmaceutical formulations which contain a mixture of active drug components and non-drug components. Excipients dissolved or suspended in a suitable solvent or mixture of solvents. They are pharmaceutical preparations designed to provide the maximum therapeutic response in a target population with difficulty swallowing solid dosage form and or to produce rapid therapeutic effects. तर काय म्हटलेलं आहे, liquid dosage form are pourable pharmaceutical formulation which contain a mixture of active drug component. काय करतात, mixture of active drug component and non-drug components. अजून काय, non-drug component dissolve or suspended in a suitable solvent or mixtures. कशामध्ये dissolve करतात तर suitable solvent or mixtures of solvent. कशाच्या तर solventच्या. They are pharmaceutical preparations designed to provide maximum therapeutic response. ते हे कसे डोसेज फॉर्म आहे, कसे फार्मास्युटिकल प्रिपरेशन आहे, टू प्रोव्हाइड, डिझाईन टू प्रोव्हाइड मॅक्झिमम थेरॅप्युटिक रिस्पॉन्स. कशासाठी, मॅक्झिमम थेरॅप्युटिक रिस्पॉन्स अदर दॅन जे पण आपले अनादर टाईप्स आहेत किंवा अनादर डोसेज फॉर्म आहे त्या फार्मास्युटिकल प्रिपरेशन किंवा फार्मास्युटिकल डोसेज फॉर्मपेक्षा जास्त थेरॅप्युटिक रिस्पॉन्स प्रोव्हाइड करेल ह्यासाठी ते प्रिपरेशन डिझाईन केलेलं आहे. in a target population with difficulty swallowing solid dosage form and or to produce rapid therapeutic effect. तर काही पेशंटमध्ये काय प्रॉब्लेम असतो तर डिफिकल्टी इन स्वॅलोईंग ऑफ सॉलिड डोसेज फॉर्म. तर त्यावेळेस काय इझिली असते तर लिक्विड डोसेज फॉर्म. आणि अजून कशासाठी तर रॅपिड थेरॅप्युटिक इफेक्ट्स. कशासाठी, टू प्रोड्यूस रॅपिड थेरॅप्युटिक इफेक्ट्स. लिक्विड डोसेज फॉर्म कॅन बी सप्लाइड ॲज रेडी टू यूज लिक्विड्स ऑफ पावडर्स फॉर रिकन्स्टिट्यूशन. Liquid dosage forms can be supplied as ready to use liquid or powders for reconstitution. They are administered by oral and parenteral, injectable, inhalation, ophthalmic, otic, nasal and topical routes. काय म्हटलेलं आहे, कसे सप्लाय केले जातात तर रेडी टू यूज लिक्विड्स ऑर पावडर्स फॉर रिकन्स्टिट्यूशन. कशासाठी तर रिकन्स्टिट्यूशन. दे आर ॲडमिनिस्टर्ड बाय ओरल. कसे ॲडमिनिस्टर केले जातात, ओरल अँड पॅरेंट्रल. अजून पॅरेंट्रल, इंजेक्टेबल, इनहेलेशन, ऑप्थॅल्मिक, ओटिक, नेझल अँड टॉपिकल रूट. आणि अजून कोणत्या रूटने तर इनहेलेशन, ऑप्थॅल्मिक, ओटिक, नेझल आणि टॉपिकल रूट्स. ओरल लिक्विड्स आर नॉन स्टराईल. Oral liquids are non-sterile, whereas liquids administered by the parenteral routes are available as sterile and non-sterile formulation. काय म्हटलेलं आहे, oral liquids are non-sterile. कसे असतात, non-sterile, whereas liquid administered by the parenteral route are available as sterile and non-sterile formulation. ज्या वेळेस लिक्विड ॲडमिनिस्टर केले जातात, ॲडमिनिस्टर्ड बाय द पॅरेंटल रूट. कोणत्या रूटने तर पॅरेंटल रूटने. आर अवेलेबल ॲज स्टराईल. कसे अवेलेबल आहेत तर स्टराईल. आणि अजून नॉन स्टराईल फॉर्म्युलेशन. तर हे आहे लिक्विड डोसेज फॉर्म. त्यामध्ये काय बघितलं तर लिक्विड डोसेज फॉर्म्स आर पोरेबल फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन विच कंटेन ए मिक्सचर ऑफ ॲक्टिव्ह ड्रग कंपोनंट्स अँड नॉन ड्रग कंपोनंट्स डिझॉल्व ऑर सस्पेंडेड इन ए सुटेबल सॉल्व्हंट ऑर मिक्सचर ऑफ सॉल्व्हंट्स. त्यानंतर आपण बघणार आहे, धिस आर्टिकल डिटेल्स द व्हेरियस क्लासिफिकेशन्स ऑफ लिक्विड डोसेज फॉर्म्स, एक्सिपियंट्स यूज्ड इन द फॉर्म्युलेशन ऑफ लिक्विड डोसेज फॉर्म्स, packaging and labeling of liquid dosage forms, quality control and assurance of liquid dosage form, as well as the advantages and disadvantages of liquid dosage form. तर लिक्विड डोसेज फॉर्ममध्ये काय म्हटलेलं आहे,
व्हेरियस क्लासिफिकेशन ऑफ लिक्विड डोसेज फॉर्म. एक्सिपियंट्स यूज्ड इन द फॉर्म्युलेशन ऑफ लिक्विड डोसेज फॉर्म. काय यूज केले तर एक्सिपियंट्स. पॅकेजिंग अँड लेबलिंग ऑफ लिक्विड डोसेज फॉर्म. Quality control and assurance of liquid dosage form as well as advantages and disadvantages of liquid dosage form. काय काय दिलेलं आहे तर ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस, क्लासिफिकेशन, लेबलिंग आणि पॅकेजिंग एक्सेट्रा. तर आपण आत्ता बघणार आहोत फ्लो चार्ट ऑफ क्लासिफिकेशन ऑफ लिक्विड डोसेज फॉर्म. तर लिक्विड डोसेज फॉर्ममध्ये काय काय दिलेलं आहे तर लिक्विड डोसेज फॉर्म्स आर ब्रॉडली क्लासिफाईड इंटू 2 ग्रुप्स. किती ग्रुप्समध्ये? मोनोफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म, बायफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म. तर फर्स्ट आहे मोनोफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म. मोनोफेजिक लिक्विड डोसेज फॉर्ममध्ये काय काय दिलेलं आहे? मोनोफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म फॉर ओरल यूज, मोनोफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म फॉर एक्सटर्नल यूज, मोनोफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म फॉर स्पेशल यूज, parenteral solution, injection. In that parenteral solution, injections. त्यानंतर मोनोफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म फॉर ओरल यूज. तर आपण काय बघतोय? क्लासिफिकेशन ऑफ मोनोफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म. ते आहे फर्स्ट. त्यानंतर सेकंड आहे बायफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म. तर फर्स्ट जे आहे मोनोफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म, तर त्यामध्ये आहे मोनोफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म फॉर ओरल यूज. त्यामध्ये आहे मिक्सचर, लिंक्टसेस, ड्रॉट्स, इलिक्झर्स, सिरप्स, ड्रॉप्स. काय काय आहे तर मिक्सचर्स, लिंक्टसेस, ड्रॉट्स, इलिक्झर्स, सिरप्स, ड्रॉप्स. हे कशामध्ये येतं? मोनोफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म फॉर ओरल यूज. त्यानंतर आहे मोनोफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म फॉर एक्सटर्नल यूज. तर एक्सटर्नल यूजमध्ये काय काय येतं लिक्विड डोसेज फॉर्म? तर लोशन्स येतात, लिनिमेंट्स आणि कोलोडियन्स. काय काय येतात? लोशन्स, लिनिमेंट्स अँड कोलोडियन्स. त्यानंतर मोनोफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म फॉर स्पेशल यूज. मोनोफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म फॉर स्पेशल यूज. तर मोनोफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म फॉर स्पेशल यूजमध्ये आहेत गार्गल्स, माउथ वॉशेस, थ्रोट पेंट्स, आय ड्रॉप्स, आय लोशन्स, आय ड्रॉप्स, इयर ड्रॉप्स, नेझल ड्रॉप्स अँड स्प्रेज, डाउचेस, इनिमाज, इनहेलेशन्स अँड एरोसोल्स. तर मोनोफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म्स फॉर स्पेशल यूजमध्ये काय काय आहे तर माउथ वॉशेस, गार्गल्स, थ्रोट पेंट्स, आय ड्रॉप, इयर ड्रॉप, नेझल स्प्रे, नेझल ड्रॉप, डाउचेस, एनिमाज, इनहेलेशन अँड एरोसोल्स. आणि पॅरेंटल सोल्युशन्समध्ये काय येतं तर इंजेक्शन. त्यानंतर आपण एक एक डिटेल स्टडी बघणार आहोत. काय तर एक एक डिटेल स्टडी. त्यामध्ये आहे धिस इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ प्रेझेंटिंग मेडिकेशन फॉर रॅपिड अँड हाय ॲब्सॉर्प्शन ऑफ मेडिसिनल प्रोडक्ट्स. काय म्हटलेलं आहे तर धिस इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ प्रेझेंटिंग मेडिकेशन फॉर रॅपिड अँड हाय ॲब्सॉर्प्शन ऑफ मेडिसिनल प्रोडक्ट्स. It is a one-phase system consisting of 2 components. It is a one-phase system consisting of 2 components. Solute, the component that gets dissolved, and the solvent, the medium in which solute dissolves. तर काय म्हटलेलं ह्यामध्ये इट इज ए वन फेज सिस्टीम कन्सिस्टिंग ऑफ 2 कंपोनंट्स. काय म्हटलेलं आहे तर इट इज वन फेज सिस्टीम. कोणती सिस्टीम आहे? वन फेज सिस्टीम कन्सिस्टिंग ऑफ 2 कंपोनंट. काय असतं त्यामध्ये? 2 कंपोनंट्स. कोणते कोणते तर सोल्यूट आणि सॉल्वंट. तर सोल्यूटमध्ये काय असतं? द कंपोनंट दॅट गेट्स डिझॉल्व अँड द सॉल्वंट द मीडियम इन विच सोल्यूट डिझॉल्व. सोल्यूटमध्ये काय म्हटलेलं आहे तर द कंपोनंट दॅट गेट डिझॉल्व अँड द सॉल्वंट द मीडियम इन विच सोल्यूट डिझॉल्व. The monophasic liquid dosage form are further classified into काय म्हटलेलं आहे तर monophasic liquid dosage forms are further classified into कशामध्ये क्लासिफाईड होतात तर लिक्विड फॉर ओरल यूज. एक्झाम्पल मिक्सचर्स, लिंक्टसेस, ड्रॉट्स, इलिक्झर्स, सिरप्स अँड ड्रॉप्स. काय म्हटलेलं आहे? लिक्विड्स फॉर ओरल यूज. एक्झाम्पल मिक्सचर्स, लिंक्टसेस, ड्रॉट्स, इलिक्झर्स, सिरप्स अँड ड्रॉप्स. लिक्विड्स फॉर एक्सटर्नल यूज.
लिक्विड्स फॉर एक्सटर्नल यूज एक्झाम्पल काय आहे, लोशन्स, लिनिमेंट्स अँड कोलोडियन्स. लिक्विड फॉर एक्सटर्नल यूजमध्ये काय आहे तर लोशन्स आहेत, लिनिमेंट्स आहेत आणि कोलोडियन्स आहे. त्यानंतर आहे लिक्विड्स फॉर स्पेशल यूज. काय आहे तर लिक्विड फॉर स्पेशल यूज. मग त्याचे एक्झाम्पल काय आहे तर गार्गल्स, माउथ वॉशेस, थ्रोट पेंट्स, आय ड्रॉप, आय लोशन्स, इयर ड्रॉप, नेझल ड्रॉप अँड स्प्रेज, डाउचेस, इनेमाज, इनहेलेशन अँड एरोसोल्स. काय काय म्हटलेलं आहे तर लिक्विड्स फॉर स्पेशल यूज एक्झाम्पल गार्गल्स, माउथ वॉशेस, थ्रोट पेंट्स, आय ड्रॉप्स, आय लोशन, इयर ड्रॉप्स, नेझल ड्रॉप अँड स्प्रेज, डाउचेस, इनेमाज, इनहेलेशन अँड एरोसोल्स. त्यानंतर आहे पॅरेंटल सोल्युशन्स. त्यामध्ये काय आहे तर इंजेक्शन. काय आहे पॅरेंटल सोल्युशनमध्ये इंजेक्शन्स. त्यानंतर आपण बघणार आहोत मोनोफॅजिक लिक्विड डोसेज फॉर्म्स फॉर ओरल यूज इन दॅट. This class of monophasic liquid dosage form comprises one-phase pourable pharmaceutical formulations intended for oral use. For example, includes mixture, linctuses, draughts, elixirs, syrups and drops. तर काय काय म्हटलेलं आहे मोनोफॅजिक लिक्विड डोसेज फॉर्म्स फॉर ओरल यूजमध्ये धिस क्लास ऑफ मोनोफॅजिक लिक्विड डोसेज फॉर्म कंप्राइजेस वन फेज पोरेबल फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन्स इंटेंडेड फॉर ओरल यूज. कशासाठी यूज होतो तर ओरल यूज. फॉर एक्झाम्पल काय त्याचं एक्झाम्पल इन्क्ल्यूड मिक्सचर्स, लिंक्टसेस, ड्रॉट्स, इलिक्झर्स, सिरप्स अँड ड्रॉप्स. काय म्हटलेले एक्झाम्पलमध्ये मिक्सचर्स, लिंक्टसेस, ड्रॉट्स, इलिक्झर्स, सिरप्स अँड ड्रॉप्स. त्यानंतर फर्स्ट वन आहे मिक्सचर्स. काय तर मिक्सचर फार्मास्युटिकल मिक्सचर्स आर लिक्विड ओरल प्रिपरेशन consisting of one or more medicaments dissolved, suspended or diffused in aqueous vehicle. काय काय म्हटलेलं आहे तर फार्मास्युटिकल मिक्सचर्स आर लिक्विड ओरल प्रिपरेशन कन्सिस्टिंग ऑफ वन ऑर मोअर मेडिकामेंट डिझॉल्व. काय होते त्यामध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त मेडिकामेंट डिझॉल्व केलेले असतात. ते काय आहे तर लिक्विड ओरल प्रिपरेशन काय दाखवते विच कन्सिस्टिंग ऑफ वन ऑर मोअर मेडिकामेंट्स डिझॉल्व ऑर सस्पेंडेड ऑर डिफ्युज्ड इन ॲक्वियस व्हेकल. त्यानंतर आहे दे आर युजली फ्रेशली ऑर रिसेंटली प्रिपेअर्ड अँड आर यूज्ड फेअरली क्विकली usually within a month for short-term therapy like cough, diarrhea, constipation, etc. काय म्हटलेलं आहे तर दे आर युजली फ्रेशली ऑर रिसेंटली प्रिपेअर्ड अँड आर यूज्ड फेअरली क्विकली युजली विदिन अ मंथ फॉर शॉर्ट टर्म थेरपी लाईक कफ, डायरिया, कॉन्स्टिपेशन एक्सेट्रा. तर मिक्सचर्स काय आहे दे आर usually freshly or recently prepared and are used fairly quickly usually within a month for short term. कशासाठी तर फॉर शॉर्ट टर्म थेरपी. कोणती थेरपी शॉर्ट टर्म लाईक कोणती तर कफ, डायरिया, कॉन्स्टिपेशन एक्सेट्रा. कशासाठी यूज केले जाते किंवा प्रिपेअर्ड केली जाते दे आर युजली फ्रेशली ऑर रिसेंटली प्रिपेअर्ड अँड आर यूज फेअरली क्विकली युजली विदिन ए मंथ फॉर शॉर्ट टर्म थेरपी लाईक कशासाठी तर कफ, डायरिया अँड कॉन्स्टिपेशन एक्सेट्रा. त्यानंतर आहे मिक्सचर्स आर फर्दर क्लासिफाईड इंटू 5 डिफरंट ग्रुप्स. मिक्सचर्स काय होतात तर 5 डिफरंट ग्रुप्समध्ये क्लासिफाईड्स होतात. कोणते तर सिम्पल मिक्सचर्स कंटेनिंग सोल्युबल सबस्टन्सेस. फर्स्ट वन इज सिम्पल मिक्सचर्स कंटेनिंग सोल्युबल सबस्टन्सेस. काय तर सिम्पल मिक्सचर्स कंटेनिंग सोल्युबल सबस्टन्सेस. त्यानंतर आहे मिक्सचर्स कंटेनिंग डिफ्युजिबल सॉलिड्स in that is solids which do not dissolve in water but may be mixed by shaking. As a result it is evenly distributed throughout the liquid
फॉर सफिशियंट टाईम. काय म्हटलेलं आहे तर मिक्सचर्स कंटेनिंग डिफ्युजिबल सॉलिड्स that is solids which do not dissolve in water but may be mixed by shaking. As a result it is evenly distributed throughout the liquid for sufficient time. त्यानंतर आहे मिक्सचर्स कंटेनिंग इनडिफ्युजिबल सॉलिड्स. काय म्हटलेलं आहे तर मिक्सचर्स कंटेनिंग इनडिफ्युजिबल सॉलिड्स दॅट इज solids which are not dissolved in water and do not remain uniformly distributed in the solvent for sufficiently long time. काय म्हटलेलं आहे तर मिक्सचर कंटेनिंग इनडिफ्युजिबल सॉलिड्स दॅट इज सॉलिड्स विच आर नॉट डिझॉल्व इन वॉटर. कशामध्ये मिक्सचर्स कंटेनिंग इनडिफ्युजिबल सॉलिडमध्ये दॅट इज सॉलिड्स विच आर नॉट डिझॉल्व इन वॉटर, जे की वॉटरमध्ये डिझॉल्व नाही आहे. अँड डू नॉट रिमेन युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड इन दी सॉल्वंट. आणि काय होत आहे अजून युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड होत नाही. कशामध्ये तर इन द सॉल्वंट फॉर सफिशियंटली लाँग टाईम. कशासाठी तर लाँग टाईमसाठी. त्यानंतर आपला 4th पॉईंट आहे मिक्सचर्स कंटेनिंग प्रेसिपिटेट फॉर्मिंग लिक्विड्स. काय म्हटलेलं आहे मिक्सचर्स कंटेनिंग प्रेसिपिटेट फॉर्मिंग लिक्विड्स. हा कोणता पॉईंट आहे तर 4th पॉईंट. त्यानंतर आहे मिक्सचर्स कंटेनिंग स्लाइटली सोल्युबल लिक्विड्स. 5th पॉईंट काय आहे तर मिक्सचर्स कंटेनिंग स्लाइटली सोल्युबल लिक्विड्स. आहे तर मिक्सचर्स कंटेनिंग स्लाइटली सोल्युबल लिक्विड्स. हे झाले आपले 5 पॉईंट. त्यानंतर आता आपण बघणार आहोत लिंक्टसेस. काय आहे तर लिंक्टसेस. तर लिंक्टसेसमध्ये काय दिलेलं आहे तर बी पॉईंट आहे लिंक्टसेस. तर लिंक्टसेसमध्ये आपण बघूया linctuses are viscous oral liquids containing one or more medicament dissolved in a vehicle that usually contains high proportion of sucrose or other sugars. They are chiefly used as demulcent, expectorant or sedative, principally in the treatment or relief of cough. काय म्हटलेलं आहे लिंक्टसेसमध्ये तर लिंक्टसेस आर व्हिस्कस ओरल लिक्विड containing one or more medicament dissolved in a vehicle that usually contain high proportion of sucrose or other sugars. तर कसं लिक्विड आहे व्हिस्कस ओरल लिक्विड आहे ऑफ कंटेनिंग वन और मोर मेडिकामेंट. कशात डिझॉल्व करतात तर डिझॉल्व इन ए व्हेकल दॅट युजली कंटेन हाय प्रपोर्शन ऑफ सुक्रोज और अदर शुगर्स. विच वॉट कंटेन तर सुक्रोज और अदर शुगर्स. दे आर चिपली यूज्ड ॲज डिमल्संट. काय म्हणून यूज करतात तर यूज्ड ॲज डिमल्संट, एक्सपेक्टोरंट और सिडेटिव्ह. काय काय तर दे आर चिपली यूज्ड ॲज डिमल्संट, एक्सपेक्टोरंट और सिडेटिव्ह, प्रिन्सिपली इन द ट्रीटमेंट और रिलीफ ऑफ कफ. काय म्हटलेलं आहे दे आर चिपली यूज्ड ॲज डिमल्संट, एक्सपेक्टोरंट और सिडेटिव्ह, प्रिन्सिपली इन द ट्रीटमेंट और रिलीफ ऑफ कफ. कशासाठी तर काय काय म्हणून यूज केलं जातं डिमल्संट, एक्सपेक्टोरंट अँड सिडेटिव्ह. कशासाठी रिलीफ ऑफ कफ. ॲज सच लिंक्टस इज इंटेंडेड टू बी सिप्ड स्लोली in small doses and allow to trickle down the throat in an undiluted form. This gives maximum and prolonged effect of medicament in the throat. काय म्हटलेलं आहे This gives maximum and prolonged effect of medicament in the throat. त्यानंतर आहे ड्रॉट. तर एक्झाम्पल काय काय येतं लिंक्टसेसचं तर कोडीन फॉस्फेट 3 ग्रॅम, लेमन सिरप
200 ml benzoic acid solution, 20 ml chloroform spirit, 20 ml compound tartrazine solution, 10 ml and syrup to make 1000 ml. त्यानंतर आहे ड्रॉट. A draught is an older term used to describe liquid oral preparation liquid oral preparations which contain only one or two large doses. The volume of formulation is usually larger than that generally utilized in traditional mixture formulation, and each dose is supplied in separate bottles. काय म्हटलेलं आहे ड्रॉट्समध्ये, तर ड्रॉट इज ॲन ओल्डर टर्म यूज टू डिस्क्राईब लिक्विड ओरल प्रिपरेशन विच कंटेन ओनली 1 or 2 लार्ज डोसेस. काय म्हटलेलं आहे तर त्यामध्ये काय कंटेन करते तर ओनली 1 or 2 लार्ज डोसेस. द व्हॉल्यूम ऑफ द फॉर्म्युलेशन इज युजली लार्जर दॅन दॅट जनरली युटिलाइज्ड इन ट्रॅडिशनल मिक्सचर फॉर्म्युलेशन अँड ईच डोस इज सप्लाइड इन सेपरेट बॉटल. आणि काय म्हटलेलं आहे तर ईच डोस इज सप्लाइड इन सेपरेट बॉटल्स. त्यानंतर म्हटलेलं आहे इलिक्झस. काय म्हटलेलं आहे तर इलिक्झस. तर इलिक्झसमध्ये काय काय दिलेलं आहे. इलिक्झस आर क्लिअर फ्लेवर्ड स्वीटन्ड हायड्रोक्लोरिक लिक्विड ऑर प्रिपरेशन्स दॅट युजली कंटेन आयदर पोटेंट ऑर अनप्लीजंट टेस्टिंग ड्रग्ज. तर इलिक्झर्स काय आहेत तर इलिक्झर्स आर क्लिअर कसे clear flavored sweetened hydrochloric liquid or preparations that usually contain either potent or unpleasant tasting drugs. त्यानंतर आहे दे मे बी मेडिकेटेड ऑर नॉन मेडिकेटेड. कशी असू शकतात तर दे मे बी मेडिकेटेड किंवा नॉन मेडिकेटेड. कंपेअर टू व्हॉट, कंपेअर टू सिरप्स इलिक्झर्स आर युजली लेस स्वीट अँड लेस विस्कस because they contain a lesser amount of sugar because of their hydrochloric character, because of their hydroalcoholic character. Elixirs are better able than are syrups to maintain both water soluble and alcohol soluble components in solution. काय म्हटलेलं आहे कम्पेअर टू सिरप्स इलिक्झर्स आर युजली लेस स्वीट अँड लेस विस्कस बिकॉज दे कंटेन अ लेसर अमाऊंट ऑफ शुगर बिकॉज ऑफ देअर हायड्रो अल्कोहोलिक कॅरेक्टर. इलिक्झर्स आर बेटर एबल दॅन आर सिरप्स टू मेंटेन बोथ वॉटर सोल्युबल अँड अल्कोहोल सोल्युबल कंपोनंट्स इन सोल्युशन. त्यानंतर आहे सिरप्स. Syrups are concentrated aqueous solutions containing one or more sugar components. काय म्हटलेलं आहे तर syrups are concentrated aqueous solutions containing one or more sugar components, chiefly sucrose or sugar substitute. काय म्हटलेलं आहे तर chiefly sucrose or sugar substitute. Syrups are concentrated aqueous solutions containing one or more sugar components, chiefly sucrose or sugar substitute. The concentration of sugar in syrup is 66.7% weight by weight syrup. Weight by weight syrup weight by weight syrup is syrup may be medicated or non medicated. काय म्हटलेलं आहे तर syrups may be medicated or non medicated.
द नॉन medicated often referred to as simple syrups are used as vehicles for medicinal substances to be added later either in the extemporaneous compounding of prescription or in the preparation. काय म्हटलेलं आहे तर The non-medicated, often referred to as simple syrups, are used as vehicles for medicinal substances to be added later either in the extemporaneous compounding of prescriptions or in the preparation. त्यानंतर एक्झाम्पलमध्ये काय म्हटलेलं आहे तर टोलूबॅल्सम 12.5 ग्रॅम, सुक्रोज 660.0 ग्रॅम अँड प्युरिफाईड वॉटर 1000 ग्रॅम. काय म्हटलेलं आहे टोलू सिरपमध्ये तर टोलूबॅल्सम 12.5 ग्रॅम, सुक्रोज 660.0 ग्रॅम, प्युरिफाईड वॉटर 1000 ग्रॅम. त्यानंतर अनादर वन सिरपचं कोणतं एक्झाम्पल दिलं आहे तर सुक्रोज 667.0 ग्रॅम अँड प्युरिफाईड वॉटर सफिशियंट टू प्रोड्यूस. त्यामध्ये दिलेलं आहे 1000 ग्रॅम. त्यानंतर आपण बघणार आहे मिक्सचर्स. तर मिक्सचर्समध्ये काय काय आहेत तर मिक्सचर्स कंटेनिंग डिफ्युजिबल सॉलिड्स. Diffusible solids are those which are not soluble in water, but on shaking they can be mixed with it and remain evenly distributed throughout the liquid for a sufficiently long time. Method of dispensing: all the solid ingredients are powdered in a mortar and mixed thoroughly. काय म्हटलेलं आहे मिक्सिंगमध्ये तर मिक्सिंग कंटेनिंग डिफ्युजिबल सॉलिड. डिफ्युजिबल सॉलिड्स आर दोज कोणते आहेत तर डिफ्युजिबल सॉलिड्स विच आर नॉट सोल्युबल इन वॉटर, जे की वॉटरमध्ये सोल्युबल नाही आहेत. बट ऑन शेकिंग दे कॅन बी मिक्स. बट जेव्हा त्यांची आपण शेकिंग करू त्यावेळेस ते एकमेकांमध्ये काय होणार मिक्स होणार विथ इट अँड रिमेन इव्हनली डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट द लिक्विड. आणि काय होणार डिस्ट्रीब्यूट होणार फॉर कशासाठी तर फॉर ए सफिशियंटली लॉंग टाईम. कसे तर लॉंग टाईमसाठी. मेथड ऑफ डिस्पेन्सिंग: ऑल दी सॉलिड इन्ग्रेडियंट्स आर पावडर्ड. ऑल दी सॉलिड इन्ग्रेडियंट्स आर पावडर्ड इन अ मॉर्टर अँड मिक्स थोरोली. कशामध्ये तर मॉर्टरमध्ये अँड मिक्स थोरोली. थँक्यू.